गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. मी खूप दिवस झालं ब्लॉग टाकलेला नाही आहे, तर मी आता ब्लॉग टाकत राहीन. ॲक्च्युली मी सासरी गेले होते 10-15 दिवस. तिथे मला जमलं नाही. तिथे माझं बाळ लहान असल्यामुळं 4.5 महिन्याचं माझं बाळ आहे, त्याच्यामुळं तिथल्या सगळ्या तिथं थोडंसं ॲडजस्ट करायला, परत घरातली कामं, परत बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये माझं ते ब्लॉग करणं राहून गेलं. तर आता मी ब्लॉग करणार आहे आणि आता रोज एक मी ब्लॉग टाकत राहणार आहे. आता ॲक्च्युली सांगायचं असं की आता माझं ऑफिस चालू होणार आहे 2-3 दिवसामध्ये. तर मी घरातलं ऑफिसचं कसं मॅनेज करते किंवा बाळाचं कसं मॅनेज करते ह्याच्यावर मी ब्लॉग टाकेन. माझी ॲक्च्युली आवरावर चाललेली आहे, कारण मला ऑफिसमुळं नंतर काही कामं जमणार नाही, म्हणून माझी घरातली साफसफाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि आपली रोजची नेहमीची कामं पण चाललेली आहेत. पण काय होतं की मोबाईल नी व्हिडिओ शूट करायला जमतच नाही, कारण इतकी धावपळ असते ना घरामध्ये, साफसफाई ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी करून मोबाईल धरून ब्लॉग करणं विसरूनच गेले आणि असा टाईमही मिळालेला नाही आहे. तर आता माझा टाकायचा प्रयत्न आहे. आता सध्याला तरी मी रोज 5 वाजता उठते. माझे मिस्टर आहेत ते कॅन्टीन चालवतात, तर त्यांना मी पोहे, उपीट, खिचडी एक 10 प्लेट 15 प्लेट करून देते. तर बघू, ते जर जमलं तर मग मी ते व्हिडिओ टाकन पोह्याचं, उपीटचं, खिचडीचे. आता जवळजवळ मी आठवडं झालं सुरुवात केली. मी पोहे आणि उपीट देते. काल मी खिचडी दिली ती. तर एक 10 माणसांची खिचडी कशी करायची, किती वाट्या भिजवायची किंवा पोहे किती घ्यायचे, बघू हे सगळं मी ब्लॉग टाकेल ह्याचा, जसा जसा वेळ जमेल तसा. आणि आपलं तुमच्याशी मी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत राहीन. आणि जशी जशी मी बाहेर जाईन, कुठे जाईन, तसं मी तुम्हाला ब्लॉग टाकेन. मला साडीचे पण ब्लॉग टाकायचे आहेत. ॲक्च्युली माझी 2-3 साड्या राहिल्या होत्या टाकायच्या, तर ते पण टाकेल. त्याचं पण पिको फॉल वगैरे, ब्लाऊज वगैरे अजून ॲक्च्युली ब्लाऊज शिवून झालेत, पण ते यायचे आहेत, त्याच्यामुळं राहिला आहे तो ब्लॉग करायचा. साड्या आहेत, पिको फॉल करून साड्या रेडी आहेत, पण माझे ब्लाऊज शिवून झालेले ते माझ्या बहिणीकडे, तर ते आणायचं आहे मला. मग साड्या आणि ब्लाऊज असा मी ब्लॉग करेलच. आणि ऑफिसचंही हळूहळू मी तुम्हाला वर्क दाखवत राहीन की माझं ऑफिस चालू झालं आहे. तर माझ्या ऑफिसमध्ये सध्याला माझं कोणता प्रोजेक्ट चालू आहे, काय चालू आहे, ते तर रोजचं माझं ऑफिसचं काम दाखवत राहीन. मी IT इंजिनियर आहे. मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते, तर तेही तुम्हाला सांगत राहीन की कसं माझं काम असतं आणि किती लोकांची आमची टीम आहे. तर रोज मला कसं वर्क असतं, काय असतं, हे सगळं दाखवत राहीन. परत माझ्या बाळालाही मला सॉलिड स्टार्ट करायचं आहे, तर त्याचा पण काहीतरी मी व्हिडिओ टाकेन. तर असे बरेच काही आयडिया आहेत. फक्त एवढंच आहे की वेळ मिळत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राहून जात आहेत टाकायच्या. तर मी प्रयत्न करेन की व्हिडिओ टाकत राहावं. आणि बरेचसे अजून माझ्या डोक्यात येत आहेत टॉपिक्स. माझ्या प्रेग्नन्सीनंतर माझी त्वचा खूप काळी पडली होती, काळे डाग पडले होते, फुटकोळ्या आल्या. तर त्याच्यासाठी मी क्लिनिकलाही गेलते, स्किन डॉक्टरकडं. तर त्यांनी मला क्रीम दिली, तर त्या क्रीमनी मला फरक पडला. तर ती क्रीम पण मी तुम्हाला दाखवेल की ती क्रीम रोज मी सकाळ संध्याकाळ लावते. त्याच्यामुळे चेहऱ्यावरचं माझं टॅनिंग आणि काळे डाग बरेचसे गेलेले आहेत. तर असं बरेच काही सब्जेक्ट आहेत की ज्याच्यावर बोलायचे, टाकायचे आहेत व्हिडिओ, पण टाईम नसल्यामुळं आणि कामं खूप असल्यामुळं सगळं राहून जाते. तर बघू, मी जसं जसं जमेल तसं तसं व्हिडिओ टाकत राहीन. आणि घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याचशा असतात. आता सध्याला मी सेट होती आहे, अजून मी सेट झालेली नाही. माझी साफसफाई ह्याच्यातच माझा बराचसा वेळ गेला. तर बघू ती सगळ्या गोष्टी कशा होत आहेत, कशा नाहीत, त्याच्यामुळं मला काही जमलंच नाही व्हिडिओ टाकायला. गावाकडची यात्रा होती, आम्ही तिकडे गेलतो. सो तिकडचाही व्हिडिओ माझा काढायचा राहिला ॲक्च्युली.
बाळामुळं जमतच नाही. बघू कसं होतंय. मी हळूहळू काढत राहीन, एक एक व्हिडिओ टाकत राहीन. माझा प्रयत्न राहीन की रोजचा एक व्हिडिओ टाकावा. आणि मला तो मोबाईल ठेवायला ट्रायपॉड घ्यायचा आहे, तर ते पण मी घेईन, जेणेकरून मला माझ्या रेसिपी दाखवता येतील तुम्हाला. मला मोबाईल एका हातात धरून ॲक्च्युली आता दाखवायला लागतं, त्याच्यामुळं माझं सगळं राहतं आहे. तर पाहू कसं कसं होतं आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.